हरिओम. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरी जर आपले सांधे दुखी आपल्याला बरी करायची असेल तर आपण काय उपाय करू शकतो. कारण आजकाल सांधेदुखी असं नाही आहे की खूप म्हातार वयातच होते, 60नंतर होते असं नाही आहे. तर बऱ्याचशा अगदी कमी वयामध्ये 25, 30, 35मध्ये पण आपण संधिवात बघतो, आमवात बघतो. तर ह्या सगळ्यासाठी घरगुती काय उपचार करता येतील, किंवा एखाद्याला गुडघ्यांचं ऑपरेशनच सांगितलं आहे पण ऑपरेशन करायचं नाही आहे आपल्याला, तर आपण घरगुती काय उपचार करू शकू जेणेकरून आपल्याला आपले जे रोजची कामं आहेत ती व्यवस्थित करता येतील. तर ते आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कसा लेप बनवायचा आहे, कसा लावायचा आहे, कोणतं साहित्य लागणार आहे, तर निश्चितपणे पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी व्यायाम बघितलेले आहेत. त्याच्यानंतर तेल घरच्या घरी कसं बनवायचं आहे ते पण बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या गुडघेदुखीसाठी आपण कोणत्या प्रकारचा, गुडघेदुखी असू देत, मोस्टली जास्त प्रमाणामध्ये गुडघेदुखी आपल्याला दिसते किंवा माझ्याकडे जे जास्त करून पेशंट येतात ते गुडघेदुखीचे येतात, त्यामुळे मी गुडघेदुखीबद्दल म्हणते. पण हा जो आपण आज लेप बनवणार आहोत तो कुठल्याही सांध्यांच्या दुखण्यासाठी चालणार आहे. म्हणजे अगदी तुमचं मनगट दुखत असू दे, कोपरा दुखत असू दे, गुडघा असू दे, टाच दुखी असू दे, कंबर दुखी असू दे, तुम्ही हा लेप तिथे लावू शकता. तर बघा, काय काय घेणार आहोत आज आपण लेपासाठी. तर पहिलं आहे, आपण रुई घेणार आहोत. रुईची पानं ही खूप चांगली सांगितलेली आहेत सांधेदुखीसाठी. म्हणजे आमच्या इकडे उपचार केंद्रामध्ये जे कोणी पेशंट ॲडमिट होतात त्यांना रात्री हा रुईच्या पानांचा त्याला लेप लावून आपण रात्रभर तो लावतो सांध्यांना आणि खूप चांगला फरक झालेला आहे. तर आज आपण ते बघणार आहोत. तर महत्त्वाचं लागणार आहे आपल्याला रुईची पानं. तर आपण ती दाखवली आहेत पुढे व्हिडिओमध्ये. जर ज्यांना, बहुतेकांनाही माहीतच असतात, पण ज्यांना माहीत नसतील तर त्यांना ओळखू यावी की ही कोणती वनस्पती आहे. तर त्यासाठी आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की रुईची पानं म्हणजे काय. तर आपल्याला लागणार आहेत रुईची पानं. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे साहित्य काही, ज्याच्यामध्ये आपल्याला एकतर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल, जे कोणतं तेल तुमच्याकडे असेल ते आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर लागणार आहे हळद. आता घरगुती जी आपण हळद वापरतो ती सुद्धा औषधी आहेच, तर ती आपल्याला चालणारच आहे. पण जर तुमच्याकडे आंबे हळद असेल किंवा तुमच्याकडे कस्तुरी हळद असेल तर ती अतिशय जास्त औषधी आहे. त्यामुळे ती घेतलेली जास्त चांगली नसेल तर आपण जी घरामध्ये हळद वापरतो ती पण घ्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला ओवा पावडर. घरात जो ओवा असतो त्याची पावडर करायची आहे आणि घ्यायची आहे. सुंठ पावडर लागणार आहे. आता बघा, हळद जी आहे ती आपली सांध्यांना आलेली सूज किंवा आतून सूज येते. काही काही सांध्यांना बाहेरची सूज असलेली दिसून येते, काही सांध्यांना आतून सूज असते आणि दुखरा सांधा असतो. तर ही सूज कमी करण्यासाठी, आतमध्ये काही हाड एकमेकांवर घासून जर काही जखमा झाल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी आपल्याला ही हळद उपयोगी पडते. त्याच्यानंतर ओवा आणि सुंठ हे दोन्ही जे साहित्य वापरणार आहोत ते असं आहे की वेदना कमी करतं. जिथे कुठे दुःख आहे, वेदना आहेत, तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला ओवा पावडर आणि सुंठ पावडरचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर आपण घेणार आहोत मेथ्यांची पावडर. ज्या घरामध्ये मेथ्या असतात त्यांची पावडर करायची आहे, किंवा विकतही मार्केटमध्ये पावडर मिळते. तर मेथ्यांची पावडर लागणार आहे. मेथी महत्त्वाचं काम काय करते तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुधारतं मेथीमुळे. आणि दुसरं म्हणजे सांध्यांना जो कडकपणा आलेला आहे, ज्यामुळे आपण बऱ्याचशा हालचाली त्याच्या सुकर करू शकत नाही. आपण जर रोज वॉकिंगला जायचं ठरवलं की आपले जर काही सांधे दुखता आहेत किंवा स्थूलता खूप वाढलेली आहे तर आपण वॉक करू असं आपण ठरवतो. आणि जेव्हा आपण वॉकिंग करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्या सांध्यांमध्ये एक प्रकारचा कडकपणा येतो बघा.
आणि मग काही दिवस आपण हे केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नको बाबा जायला, जास्त दुखायला लागले, तर ते कडकपणामुळे दुखतं. तर हा कडकपणा सांध्यांमध्ये आलेला कमी करण्यासाठी आपल्याला मेथ्यांचा खूप उपयोग होतो. त्यामुळे मेथी पावडर आपल्याला जरूर वापरायची आहे या लेपामध्ये. तर असा हा सगळा लेप जो आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा चुना घालणार आहोत. विड्याच्या पानांच्या दुकानामध्ये जे आपण मसाला पान खातो जेवणानंतर, त्याच्यामध्ये ते लोक बघत चुना वापरतात. हा चुना आपल्याला अगदी कमी, म्हणजे गव्हाचा दाणा केवढा असतो तेवढा चुना आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचा आहे. त्यापेक्षा जास्त चुना घ्यायचा नाही आहे, कारण त्यांनी आपली त्वचा जी आहे ती भाजू शकते. त्याच्यामुळे थोडा, कारण तो खूप उष्ण आहे पण त्याच्यात खूप कॅल्शियम पण आहे. आणि चुन्यामध्ये अजून एक शक्ती अशी असते की जे काही औषधं आपण वापरली आहेत ती त्वचेमध्ये शोषून घेण्याची शक्ती या चुन्यामध्ये असते. त्याच्यामुळे चुना पण आपण ह्या लेपामध्ये वापरलेला आहे. आता हा सगळं साहित्य हे घेऊन आपण कसा लेप करणार आहोत ते आता बघूयात. समजा याच्यातलं एखाद दोन साहित्य तुमच्याकडे नसेल, हरकत नाही, तसंच बनवा. अगदी साधं हळद असेल, थोडा चुना असेल तरी सुद्धा हरकत नाही, त्यांनी बनवा. दोन्ही उपयोगी आहे. चुना खूप उपयोगी आहे, हळद खूप उपयोगी आहे. मिक्स करा, त्याच्यात थोडं तेल घाला आणि चांगलं शिजवा आणि ते आपल्या सांध्यांवर लावा. अतिशय उपयोगी आहे. हे बाकी सगळं सांगितलेलं साहित्य जर तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, पण नसेल तर त्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. लगेचच जे साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही लावायला सुरुवात करा, खूप फरक पडेल. आणि मग नंतर जसं जसं साहित्य आणू तशा ह्या पावडरी बनवूनच ठेवा, म्हणजे जेव्हा जेव्हा लेप बनवायचा आहे तेव्हा अगदी 2 मिनिटामध्ये हा लेप तयार होईल आणि आपण तो लावू शकू. बघा, खूप फायदे होणार. सांध्यांची सूज कमी होणार, कटकट आवाज येणं थांबणार, त्याच्यानंतर दुखणं, वेदना ज्या होत आहेत त्या थांबणार आणि चालण्यामध्ये खूप सुकरता येणार. कारण काय होतं की जर आपल्याला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं असेल तर ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ते बरेचसे नियम देतात की खाली बसता येणार नाही तुम्हाला. तर पण जर आपण हे जर घरगुती उपाय केले तर ह्यांनी आपल्या सांध्यांमध्ये चांगली सुधारणा होते आणि व्यवस्थित आपण खाली बसू, उठू शकतो, जिने उतरू शकतो, खूप सारं वॉकिंग करू शकतो. तर निश्चितपणे करून बघा हा लेप. आणि आपले मागचे त्रिवेणी योग उपचार केंद्राचे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल, तुम्हाला आवडत असतील, तर तुम्ही निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं, लाईक करणं फ्री आहे आणि त्याच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील, काही ह्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी जाणवत असतील व्हिडिओमध्ये, तर तुम्ही मला निश्चितपणे विचारा. तर बघूयात, चला आता आपण रुईचं झाड कसं ओळखायचं, कशी पानं घ्यायची, लेप कसा बनवायचा, लावायचा कसा, हे शेवटपर्यंत सगळं नीट बघा आणि नंतरच तुम्ही लावायला सुरुवात करा. बघूया तर मग. बघा, आता आपण ह्यासाठी रुईची पानं घेणार आहोत जी सांध्यांसाठी खूप उपयोगी असतात. रुई सगळ्यांना माहिती आहे, गावागावांमध्ये, शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळते. याला हिंदी भाषिक लोक अकोडा म्हणतात, कोणी मंदार म्हणतात. हे मारुतीरायांना शनिवारी आपण ह्याचा हार बघा घातला जातो. शंकराला, गणपतीला पण रुई प्रिय असते. कुठल्या रुईला जांभळी पानं असतात, कुठल्या रुईला पांढरी पानं असतात, फुलं असतात, जांभळी फुलं किंवा पांढरी फुलं असतात. पान अशा प्रकारची असतात बघा. आणि अशा प्रकारचं ह्याला फळ पण असतं. तर हे जे काही रुई आहे ह्याची पानं आत्ता आपण घेणार आहोत. ह्याचा जेवढा खूप छान उपयोग आहे सांधेदुखीसाठी, तेवढीच एक काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे ह्याची जेव्हा पानांचा आपण उपयोग करणार आहोत तेव्हा हे पान जेव्हा आपण असं तोडतो त्यावेळेला ह्याच्यातून असा एक पांढऱ्या रंगाचा चीक निघतो बघा. हा चीक जो आहे हा अजिबात आपल्या डोळ्यांना लागू देता कामा नये किंवा लहान मुलांच्याही हाताला लागू देता कामा नये. हा खूप विषारी असतो. त्याच्यामुळे जपून हे सगळं करायचं आहे. ही पानं आपण घेणार आहोत. ही सांधेदुखीसाठी खूप उपयोगी आहेत. रुईच्या पानांमुळे सांध्यांची सूज कमी होते, वेदना कमी होतात. अतिशय रुई सांध्यांसाठी छान आहे. आता ही आपण पानं घेतलेली आहेत, ही आधी आपण स्वच्छ धुवायची आहेत.
तसंही रुईची पानं आल्यानंतर घरी आणल्यानंतर ही सगळी धुतलेली आहेत। आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की ती कशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला। पानं अगदी स्वच्छ धुवायची आहेत, कारण बाहेर अगदी उघड्यावरती याची झाडं असतात, प्रचंड धूळ असते। आता ही पानं आपण अशी स्वच्छ धुतलेली आहेत। आता ही पानं व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत। पुसून नीट व्यवस्थित ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की ह्याच्यावर जो लेप आपण लावणार आहोत, औषधी लेप बनवणार आहोत, तो कसा बनवायचा आहे तो आपण बघूयात। ही पानं आपण स्वच्छ पुसून सगळं हे व्यवस्थित तयार ठेवायचं आहे रेडी करून, आणि नंतर मग आपण त्याच्यावरती लेप लावणार आहोत। बघा, आपण आता हा जो लेप बनवणार आहोत सांध्यांचा, त्याच्यासाठी आपण काय काय घेतोय ते बघूयात। अशी एक लोखंडी कढई घ्यायची आहे। एवढी लहान नसेल, थोडी मोठी असेल तरी हरकत नाही, लोखंडी कढई घ्यायची आहे। आता आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे पहिली म्हणजे हळद लागणार आहे। हळद, आंबे हळद असेल, कस्तुरी हळद असेल तर ती घ्या, औषधी असते आणि ही जास्त लागणार आहे आपल्याला। ही सांध्यांची सूज कमी करायला, परत अँटीबॅक्टेरियल ह्याच्यामध्ये गुण असल्यामुळे आतमध्ये जर काही कार्टिलेज झिजला असेल तर ते भरून निघायला आपल्याला हळदीचा खूप उपयोग होतो, त्यामुळे आपण हळद घेणार आहोत। दुसरा आहे ओवा। आता हा जो ओवा आहे, ओव्याची बारीक पूड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये अशी, ही आपल्याला लागणार आहे। किती किती प्रमाण घ्यायचं आहे ते मी सांगणार आहे, पण हे असं घ्यायचं आहे ओवा। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे सुंठ पावडर लागणार आहे बघा, ड्राय जिंजर म्हणजे कोरडं जे आलं असतं, सुंठ ज्याला म्हणतो आपण, त्याची पावडर आपल्याला लागणार आहे, सुंठ पावडर। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मेथ्या, मेथ्यांची पावडर लागणार आहे, मेथी चूर्ण, मेथ्यांची पावडर लागणार आहे। आता हे आपण सगळं काढून घेऊयात वाटीमध्ये आणि मग त्याचं आपण प्रमाण बघूयात कसं कसं लेप करताना घ्यायचं आहे ते। बघा, आपण आता हे काढून घेतलेलं आहे। ही मेथी पावडर आहे। तुमच्याकडे पावडर नसेल तर मेथ्यांची पावडर करून घ्या तुम्ही। मेथी पावडर आपल्याला लागणार आहे आणि सुंठ पावडर आपल्याला लागणार आहे। तर हे 4 आपण साहित्य घेतलं आहे, हळद, त्याच्यानंतर ओव्याची पावडर, त्याच्यानंतर सुंठ पावडर आणि मेथी पावडर, अशा आपण 4 पावडरी घेतल्या आहेत। आणि आपल्याला तेल लागणार आहे। बघा, मी तिळाचं तेल घेतलेलं आहे, मोहरीचं तेल असेल तरीसुद्धा चालेल, तिळाचं तेलसुद्धा ह्याच्यामध्ये चालेल। आता ह्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते बघूयात। आपल्याला पूर्ण 1 चमचा भरून याच्यामध्ये हळद घ्यायची आहे, पूर्ण चमचा भरून हळद घ्यायची आपल्याला। त्याच्यानंतर ओव्याची पावडर मात्र आपण अर्धा चमचा घेणार आहोत। सुंठ पावडर आपण अर्धा चमचा घेणार आहोत। मेथी पावडर आपण अर्धा चमचा घेणार आहोत। आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे चुना। आपल्या पानवाल्याच्या दुकानात जो चुना मिळतो तोच हा चुना आहे, जो जेवणानंतर आपण विड्याचं पान खातो त्याच्यामध्ये जो वापरतात तो हा चुना आहे। हा चुना ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू ज्या आपण हा लेप लावणार आहोत सांध्यांना, ते शोषून घेण्याची क्षमता या चुन्यामध्ये असते, त्यामुळे हा चुना आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये घालायला। हा चुना आपण घालणार आहोत थोडा। त्याच्या आधी आपण ह्या सगळ्या ज्या पावडरी घेतलेल्या आहेत कढईत, ह्याच्यात आपण आता तेल घालूया। ह्या पावडरी सगळ्या मिक्स करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल घालायचं आहे। तेलाचं काहीही प्रमाण नाही आहे, हा चांगला ओलसर झाला पाहिजे लेप, असं तेल आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत।
बघा असा लेप छानपैकी तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण चुना घालणार आहोत. तो अगदी लहान, म्हणजे आपल्या गव्हाचा जेवढा दाणा असतो तेवढा आपण फक्त ह्याच्यामध्ये लेप घालणार आहोत. चुना घालणार आहोत. हा चुना अगदी गव्हाचा जेवढा दाणा असतो तेवढा असा चुना घालायचा आहे. जर आपण हा चुना जास्त घातला तर आपल्या त्वचेला भाजू शकतो. त्याच्यामुळे अगदी थोडा चुना ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि चांगला मिक्स करायचा आहे. बघा हळद जी आहे ती मी जसं सांगितलं तसं सूज कमी करते. त्याच्यानंतर सुंठ पावडर आणि ओवा पावडर हे वेदना कमी करण्यासाठी खूप छान आहेत. सुंठ पावडर आणि ओवा पावडर वेदना कमी करतात. त्याच्यानंतर मेथ्या ज्या आहेत त्या आपल्याला कडकपणा कमी करण्यासाठी खूप उपयोगी पडतात. तर असा हा आपला लेप तयार झालेला आहे. आता हा थोडासा आपण गॅसवरती शिजवणार आहोत आणि नंतर तो लावायचा कसा ते आपण बघूयात. आता आपण हे शिजवणार आहोत. शिजवायचं म्हणजे थोडासा आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे लेप. पूर्वीचे लोक सुद्धा बघा असं हळदीचा लेप शिजवून वगैरे सांध्यांवर लावायचे चांगला गरम करून. हे आता आपण गरम केलेलं आहे चांगलं. बंद करूयात गॅस. आता हे लावायचं कसं बघूयात. आता आपण बघूयात की पानं आपल्याला गरम करायची आहेत. तवा गरम करून घ्यायचा आहे. आपण तिळाचं तेल घेतलेलं आहे आणि ते आपण आता पानांना लावणार आहोत. तिळाचं तेल पूर्ण पानांना लावायचं व्यवस्थित आणि पानं अशी गरम करायला ठेवणार आहोत. स्वच्छ धुवून पुसून अशी रुईची पानं घ्यायची आणि त्यांना असं तेल लावायचं आणि मग ती चांगली शेकून घ्यायची. बघा अशा पद्धतीने शेकली जातात ती. आता ही शेकलेली पानं जी आहेत ती आपण काढून घेऊयात. आणि आपण जो बनवलेला लेप आहे तो आपण ह्या पानांवरती लावणार आहोत. पानं पण गरम आहेत आणि त्याच्यावर लेप जो आपण शिजवलेला आहे तो पण गरम आहे. असा लावायचा आहे. आणि आता टाच दुखी असू दे, गुडघे दुखी असू दे, कंबर दुखी असू दे, त्याच्यावरती आपण हा अप्लाय करायचा आहे.
हा जर तुम्ही रात्रभर व्यवस्थित सांध्याला बांधून ठेवला तर अगदी 3-4 दिवसामध्ये तुम्हाला सूज कमी झालेली जाणवेल, कडकपणा कमी झालेला जाणवेल. गुडघ्यावर जर अशी पानं बांधली तर गुडघा जो चालताना आपला लॉक होतो, एकदम कडक झाल्यासारखा वाटतो, तो पण तुम्हाला मोकळा झाल्यासारखा वाटेल. बघा, करून बघायचा आहे हा उपाय. आता बघूयात आपण हे गुडघ्यांवरती कसं बांधणार आहोत. बघा, आता आपण दाखवतोय गुडघेदुखीच्या पेशंटला आपण हे कसं लावणार आहोत. तर जो गुडघा दुखतोय किंवा टाच दुखतीये त्या सांध्यावर आपण हे पानाला जो काही लेप लावलेला आहे, पानं पण आपण तेल लावून गरम केली आहेत, लेप लावलेला आहे आणि हा लेप आपण असा गुडघ्यावरती ठेवणार आहोत, पालथा. आणि घरामध्ये जे काही जुनं कापड असेल, साडीचे जुने फॉल असतात, काही असतात, तर त्याच्याने आपण हे बांधणार आहोत. हे जर तुम्ही रात्रभर ठेवलं तर अतिशय उत्तम. नाही तर संध्याकाळच्या वेळेमध्ये जरी हे केलं तरी हरकत नाही, कारण संध्याकाळी वाताचा कालावधी असतो सूर्यास्ताच्या वेळेला, आणि त्यावेळेला जरी तुम्ही हा उपाय केला तर खूप जास्त चांगला फायदा मिळतो. तर अशा प्रकारे आपण बांधायचा आहे. जो सांधा दुखतोय त्याला असं बांधून आणि मग हा ठेवायचा आहे. जर दिवसा ठेवणार असाल, जितक्या वेळ जमेल तितक्या वेळ ठेवा. जर रात्री ठेवला तर हा व्यवस्थित रात्रभर तुम्हाला ठेवता येईल. ह्याच्यामुळे खूप चांगली सूज कमी होईल, वेदना कमी होतील, खूप आराम पडेल. अगदी 3-4 दिवसात फरक जाणवेल तुम्हाला.